नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखडा फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल ॲप या ऑनलाईन प्रणालीचा पथदर्शी प्रकल्प 5 जूनपासून सुरू होणार असून यापुढे खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी आगाऊ बुकिंग करणे बंधनकारक राहणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे खत वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक, नियोजनबद्ध आणि शेतकरी केंद्रित होणार असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. ऑनलाईन बुकिंगशिवाय खत विक्री केली जाणार नसल्याने शेतकऱ्यांनी तातडीने ॲप डाउनलोड करून नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाचे आहे. पण ही नोंदणी फार्मर आय डी शिवाय होणार नाही. नवीन प्रणाली अंतर्गत शेतकऱ्यांना आधार क्रमांक आणि फार्मर आय डीच्या माध्यमातून नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी दरम्यान जमिनीचा तपशील, पीक माहिती, आवश्यक खताचे प्रकार आणि प्रमाण यांची माहिती भरावी लागेल. त्यानंतर संबंधित खत विक्रेत्याची निवड करून बुकिंग पूर्ण करता येईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना QR कोड किंवा टोकन क्रमांक मिळेल. हा कोड 3 दिवसासाठी वैध असेल. संबंधित कृषी सेवा केंद्रावर हा कोड दाखविल्यानंतर ई-पॉस मशीनद्वारे खताचे वितरण केले जाईल. आता ह्या ऑनलाईन नोंदणी कशी करायची चला पाहू. आधार क्रमांक आणि फार्मर आय डीद्वारे नोंदणी करा. पिकाची माहिती भरून आवश्यक खताची मात्रा नमूद करा. अधिकृत खत विक्रेत्याची निवड करा. तयार झालेला QR कोड किंवा टोकन क्रमांक जतन करा. खत खरेदीवेळी QR कोड दाखवून खत प्राप्त करा. या नव्या प्रणालीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कृषी विभागाने विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे. तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती आणि कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून गावागावात माहिती पोहोचली जात आहे. मोबाईल वापरण्यात अडचण येणाऱ्या शेतकऱ्यांनी घरातील सुशिक्षित व्यक्तीची मदत घ्यावी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर शेतकऱ्यांना याचे फायदे काय होणार आहेत? खतासाठी रांगा आणि गर्दी टळणार आहे. खताची आगाऊ उपलब्धता सुनिश्चित होणार आहे. वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार आहे. काळा बाजार, साठेबाजीला आळा बसणार आहे. वेळेत खत मिळाल्याने उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. कृषी विभागाच्या मते कोणतेही शेतकरी खतापासून वंचित राहणार नाही. या उद्देशाने डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आली असून खरीप हंगामातील खत वितरण अधिक प्रभावी करण्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे.